शुभ सकाळ मित्रांनो, हर हर महादेव. तर पवित्र अमरनाथ यात्रेसाठी आम्ही कालच जम्मूला आलो होतो आणि आज सकाळीच या पवित्र अमरनाथ यात्रेचा आम्हा सर्वांचा पहिला प्रवास जम्मू ते पहलगाम असा सुरू झालेला आहे. तुम्हाला जर ही पवित्र अमरनाथ यात्रा करायची असेल तर सर्वात प्रथम जम्मू किंवा थेट श्रीनगरला तुम्ही येऊ शकता. आता नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे आणि सर्वांनी घेतलाय तो काश्मीरचा फेमस राजमा राईस आणि मोठ्या आवडीने खात आहेत. मी नाही खात कारण मी खाऊन गेलो इथून. कसा आहे तुम्हाला माहीत आहे, आता त्यांना पण माहीत पडेल. बाटली पण खूप पाटणकरला काय पण दिलं तरी खायचं. तर आता नाश्ता खाऊन झालेला आहे आमचा. राजमा राईस खाल्लेला आहे सर्वांनी. आता सगळे दाबून झोपतील असं वाटतं. आम्ही दाबूनच झोपणार. हा, तर राजमा राईस कसा वाटला? खूप छान. तूप कशाचं होतं? म्हशीचं. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yo, I got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah, I rap with a certainty, I have a sense of urgency. A message for eternity, for everyone internally. I had some people burning me, but now they fucking learn to see I ain't the one to fuck with. Now they looking nervously, and I don't really care what you think of me respectfully. You can kick rocks if you think you're fucking better, see I will outwork you, turn you to an enemy. Hurt you so bad that you're gonna need some therapy. I got the motherfucking recipe. I've been cooking up hits, I'ma leave a legacy. You'll be looking small when you're standing right next to me. I'm 5'10", bitch, but I'm 10 feet. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yeah, I'ma do it my way. Yeah, I'ma do it my way.
तर आता आपण आहोत गो ग्रीन ॲपल बागेत या पहलगाम रोडवर, जम्मू ते पहलगाम रोडवर. पहलगामला पोचणारच आहोत आता आम्ही. आणि ही आहे ॲपल बाग. पाहू शकता तुम्ही किती ॲपल आहेत या ठिकाणी. पूर्ण बगीचा भरलेला आहे, पूर्ण बगीचा भरलेला आहे ॲपलने. पाटणकर ज्यूस पिण्यासाठी खाली बसलेला आहे, त्यासाठी त्याला आम्ही काय बोलणार नाही. आम्ही आता फोटो काढतोय. मस्तपैकी एकदम फोटो आलेले आहेत आमचे. आणि ही पूर्ण बाग आहे जी सफरचंदाने भरून गेलेली आहे. खरोखर खूप छान आहे. तुम्ही देखील कधी जम्मूवरून पहलगामला जात असाल तर या ॲपल बागेला अवश्य भेट द्या. गो ग्रीन नाव आहे या ॲपल बागेचं. आणि ऑक्टोबरला ॲपल सध्या तरी सर्व ॲपल कच्चे आहेत, ऑक्टोबरपर्यंत पिकतात असं सांगतात ते. तर चला, तुम्ही देखील आलात तर भेट द्या या ठिकाणी. आपली बडबड बांध. अरे मी खाऊ शकतो ना तेवढ्या वेळा? हो खाऊ शकते. याला धक्का दे काय, पण बिचाऱ्याचा कॅमेरा जाईल. तर या ठिकाणी आपण पाहतोय की सफरचंदापासून काय काय बनतं. त्या काही चटण्या आहेत, लोणचं आहे, मुरंबा आहे, ज्यूस तर आपल्याकडे पण मिळतं. पण या सगळ्या टेस्ट केल्यात या सर्वांनी. तर हेलो, बताइए क्या मेरा क्या नाम बनता है? मुश्ताक है. हम इस एप्पल गार्डन के ओनर है. ये हमारी कुछ वैरायटीज है एप्पल की और हमने आपके लिए एप्पल का फ्रेश जूस बना लिया. ये जूस जो है ये आधे केजी का 1 गिलास निकलता है, इसलिए इसका कॉस्ट 50 रुपीज़ पर गिलास है. ये बाकी वैरायटीज़ है, ये ट्रेडिशनली होममेड वैरायटीज़ है. इसमें एप्पल का पिकल आता है, चटनी, जैम, मुरब्बा और स्प्रिंग गार्लिक है हमारे पास, पहाड़ी गार्लिक चटनी और कमल ककड़ी का अचार है. उसके साथ हमारे पास ये फीक जैम है. खुश? सगळी मुरंबा खातात. आणि इथे तर कागदासहितच खाल्लाय बघा हिने. कागद मी सगळे तोडला. फुकटे. खाता खाता कागद तोडून टाकलाय. हे माझा फोटो का मी ज्यूस पिते. त्याला लॉक माहितीये का? लॉक माहितीये. तिकडे व्हिडिओ काढले ते खूप छान आहे, ती माझं थोडीच करणार अहो आहे. सगळ्यांचं पहाडी बघण्यासारखं एकदम. खूप छान. पहिल्यांदा ऍपल गार्डन मध्ये आलं. आणि हे सारिकाने तोडता तोडता कागद पण खाऊन टाकला. नाही. तर मंडळी, फायनली आम्ही पहलगामला पोचलो आहे. ज्या ठिकाणावरून भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीने ही यात्रा सुरू केली त्या ठिकाणावर आलो आहे आपण. तर आहे आमचं हॉटेल आणि असा व्ह्यू आहे इथं. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. तर आता बघूया आज पहलगाममध्ये कुठे फिरायला मिळतं आपल्याला, कारण खूप वेळ आहे आपल्याकडे. 2 वाजता पोचलो आहे आपण इथं आणि सकाळी काहीतरी 7:30च्या दरम्यान आम्ही निघालेलो इथून. तर आता 2 वाजता पोचलो आहे आम्ही. ठीक आहे. तर मंडळी, शॉपिंग आमची काही संपत नाही. अजूनही आम्ही पहलगाममध्ये शॉपिंग केलेली आहे, बॅग वगैरे आणि स्टिक घेतलेले आहे. पाटणकरने 300 रुपये एक्स्ट्रा दिलेले आहेत. तो प्रत्येक ठिकाणी शॉपिंग करतो. मॅडमनी बॅग, मी पण बॅग घेतली. आणि हा आमचा हॉटेल व्ह्यू आहे पहलगामचा. तर हर हर महादेव. चला तर भेटू आपण उद्या पुन्हा सकाळी लवकरच 5 वाजता. आणि सकाळी 5 वाजता हा ट्रेक चालू होणार आहे. आतापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हर हर महादेव.